साप आणि मुंगूस कधी एकत्र येताना पाहिलेत, पण राजकारणात काहीही होऊ शकतं. अहिल्यानगरमध्ये गुलाबराव पाटलांनी महाविकास आघाडीची अशी काही पिसं काढली की संपूर्ण सभा अवाक झाली. नमस्कार, ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला सबस्क्राईब करा. अहिल्यानगरमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडत असताना राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये विरोधकांचा समाचार घेतलाय. आमचं लव्ह मॅरेज तोडलं गेलं आणि आता साप मुंगूस एकत्र आलेत, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या युतीवर जोरदार निशाणा साधला. महायुतीच्या उमेदवारासाठी आयोजित सभेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केली. ते म्हणाले की आमचं आणि भाजपचं नातं हे प्रेमाचं होतं, पण काही लोकांनी त्यात खोडा घातला आणि आमचं लव्ह मॅरेज मोडलं. गुलाबराव पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी महाविकास आघाडीला साप आणि मुंगसाची जोडी अशी उपमा दिली. जे एकमेकांचे कट्टर वैरी होते ते आज सत्तेसाठी एकत्र बसलेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली. आपल्या गावरान भाषेत आणि आक्रमक शैलीत त्यांनी अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापवलंय. विकासाच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांना घेरतानाच ही निवडणूक म्हणजे विचारधारेची लढाई असल्याचं ठणकावून सांगितलं. आता पाटलांच्या या साप मुंगूस डायलॉगला विरोधक कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.